नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे पंढरपुरातून. पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये आजपासून 10 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. व्यापारी महासंघ या कडक निर्बंधांविरोधात ठाम आहेत. आज सकाळपासून लागू होणाऱ्या निर्बंधांविरोधात पंढरपूरचे व्यापारी आक्रमक झालेत आणि आपली दुकानं उघडी ठेवून ते या निर्बंधांना विरोध करणार आहेत. व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलाय. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि व्यापारी महासंघ यांच्यातली बैठक निष्फळ ठरल्यानंतर व्यापारी महासंघानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे पंढरपुरात जरी आजपासून कडक निर्बंध लागू होणार असले तरी व्यापारी मात्र या निर्बंधांचा विरोध करत आपली दुकानं उघडीच ठेवणार आहेत. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासन असा वाद एकंदरीत आज दिसू शकतो. कारण व्यापाऱ्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची जी काही बैठक काल झाली होती ती मात्र निष्फळ ठरली आणि त्यानंतर आदेश असून सुद्धा व्यापारी या बंदला विरोध करत आपली दुकानं उघडी ठेवण्याच्या विचारात आहेत. पंढरपुरातून आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेत. वीरेंद्र, काल जी बैठक झाली त्यामध्ये नेमकं काय झालं, चर्चा काय झाली आणि त्यातूनही व्यापारी का नाराज आहेत आणि त्यांचा आजपासून काय निर्धार आहे? श्वेता, काल सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याबरोबर व्यापाऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की टास्क फोर्सचा जो अहवाल आहे त्यानुसार पंढरपूर आणि इतर जे 5 तालुके आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये संचारबंदी म्हणजे कडक निर्बंध लागू करणेच आवश्यक आहे. त्याप्रमाणे तिथं बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं, व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पंढरपूरमध्ये काल रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत व्यापाऱ्यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये एकमुखी निर्णय घेण्यात आला की काही जरी झालं तरी दुकाने चालू करायची, सरकारशी वाद न घालता आपलं काम करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले तर त्याच्या होऊ द्यात, परंतु समन्वय कायदेभंग करून म्हणजे दुकाने चालू ठेवून आपला जो आहे तो निषेध व्यक्त करायचा असं व्यापारी महासंघाचं ठरलेलं आहे. जी वीरेंद्र, आणि पंढरपूरसह आणखी कोणकोणत्या ठिकाणी असे निर्बंध आहेत आणि कालच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या भागातून व्यापारी होते? एकंदरीत पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा अशा तालुक्यामध्ये जे कोरोनाचे रुग्ण वाढते आहेत त्या ठिकाणी हे निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि बहुतांशी पंढरपूरचे म्हणजे इतर तालुक्यातील लोक जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला आले होते, परंतु पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी जास्त यात सहभाग घेतला होता. कारण की पंढरपूरचं सगळं आर्थिक कारण हे वारी आणि येणाऱ्या भाविकांवर असतं आणि गेल्या 6 ज्या यात्रा आहेत त्या रद्द झाल्यामुळे पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचा आर्थिक कणा मोडलेला आहे. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे थोडीशी की काही जरी झालं तरी आता व्यापार चालू ठेवणे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं असं म्हणणं आहे की की कोरोनामुळे आम्ही अडचणीत आलेलोच आहेत, आता परत बंद ठेवला तर अजून अडचणी वाढणार आहेत. त्यामुळं व्यापारी आता ठाम राहिलेले आहेत. मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आज दुकानं चालू ठेवलेली आहेत आणि जशी वेळ जाईल इतर भागातील व्यापारी पण दुकानं चालू ठेवतील आणि प्रशासन आणि व्यापारी यांच्यामध्ये काय नेमकं घडणार हे आता. वीरेंद्र, पंढरपूर आणि आणखी या 5 गावांमध्ये काय निर्बंध आजपासून व्यापाऱ्यांसाठी लागू करण्यात आले जे ते मान्य करायला तयार नाहीयेत? एकंदरीत निर्बंध असे आहे की अत्यावश्यक सेवा सोडून सर्व जे दुकाने आहेत ते बंद ठेवण्यात येण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवामध्ये दूध आणि किराणा आणि वैद्यकीय सेवा ह्या फक्त गोष्टी असणार आहेत. त्यामुळे इतर सर्व व्यापारी एकवटलेले आहेत की दुकानं बंद ठेवून त्यांचं असं चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी ह्याला विरोध केलेला आहे. जी वीरेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. पंढरपूर आणि आसपासच्या 5 गावांमधील
व्यापारी मात्र आपल्या निर्धारावरती ठाम आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत जरी काल बैठक झालेली असली तरी ती निष्फळ ठरली आहे. त्यामुळे पंढरपुरात आजपासून जे काही कडक निर्बंध आहेत ते मात्र पाळायला व्यापारी तयार नाहीत आणि हे निर्बंध झुगारून आज सकाळपासून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी मंदिर परिसरातली असतील किंवा इतर पंढरपुरातल्या इतर भागातली दुकानं ही उघडलेली आहेत. याच काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. आज पंढरपूरमध्ये आज सर्व 30 ते 35 संघटनेचे सर्व व्यापारी उपस्थित होते. आज 3 दिवस झालं आम्ही सगळे व्यापारी एकत्र येऊन पहिल्या दिवशी आम्ही घंटानाद आंदोलन केलं, दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन केलं. आज रोजी दुपारी आम्ही तहसील कार्यालयासमोर आज आम्ही ठिय्या आंदोलन केलं. आज संध्याकाळीमध्ये आमची आज सर्व व्यापाऱ्यांची बैठक झाली. आज बैठकीमध्ये सर्व व्यापारी म्हणाले की उद्याच्याला 13 तारखेला सगळ्यांनी आपले दुकान उघडायचे. गुन्हे दाखल झाले तर आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, पण आमच्या पोटासाठी आम्ही उघडणार आहोत दुकानदारी. आमचा ठाम निर्णय झालेला आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग झाली, त्यांनी त्यांचे निर्णय ठाम आहेत. आम्ही आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. उद्या आमची सगळे दुकानं उघडली जातील. पुढची बातमी राजकीय वर्तुळातून. शिवसेना